नमस्कार, मी उदय बनये. आज माझ्यासोबत भेट देणार आहात विजयदुर्ग आणि देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळांना. कोठे हे उंच माना करुणी, यशस्तंभ राया शिवाचे. देती आम्हा मराठ्या स्मरण घडी घडी, आमच्या वैभवाचे. गेला तो काळ गेला निघून, विभवही ते नष्ट झाले. गेले ते तेज गेले, पुरुषवरही ते भाग्यशाली निमाले. खरंच आहे, कवी म्हणतो तो काळ मागे पडला, वैभव नष्ट झालं, पण म्हणून काही इतिहास नष्ट होत नाही. तो आपल्या अस्तित्वाची प्रचिती क्षणोक्षणी देत राहतो. दखनी सुलतानशाह्या आणि मुघली सत्ता यांच्या जुलमी जोखाडातून देश मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले. शेकडो गडकोट, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि अरबी सागराच्या बेभान लाटांवर स्वार होऊन तो इतिहास आजही अभिमानाने मिरवत आहे. असाच एक जंजिरा अरबी समुद्रात पाय रोवून तोऱ्यात उभा आहे. विजयदुर्गचा हा तोरा आहे अजिंक्यपणाचा. शिलाहार राजा भोज दुसरा याने 800 वर्षांपूर्वी हा दुर्ग बांधला. तेव्हाचं नाव घिरिया. शिलाहार, यादव आणि विजयनगरच्या हिंदू साम्राज्यांच्या कारकिर्दीनंतर विजयदुर्गावर बहमनी सुलतानांची 150 वर्षे सत्ता होती. मग शिवरायांनी किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा घिरियाचा विस्तार 14 एकर इतका करण्यात आला आणि नाव ठेवलं विजयदुर्ग. किल्ल्यावर एक गूढ भुयार असून ते बाजूच्या विजयदुर्ग गावात उघडते असं सांगतात. गावातच सरदार धुळप यांचा वाडा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजांनी बांधलेलं मारुतीचं देऊळ आहे. दिंडी दरवाजाच्या आत खलबतखान्याची वैशिष्ट्यपूर्ण इमारत आहे. एका टोकाला सूक्ष्म आवाजात बोललं तर दुसऱ्या टोकाला ऐकू येतं. पुढे दारुगोळ्याचे कोठार आणि इतरही बऱ्याच इमारतींचे अवशेष दिसतात. गोड्या पाण्याच्या विहिरी, तलावं, भवानी मातेचे मंदिर, जखिणीची तोफ, धान्याची कोठारे आहेत. वाहनानं थेट किल्ल्यापर्यंत विजयदुर्ग किल्ला पाहून झाला की देवगडच्या दिशेने निघायचं. वाटेत वाडा हे गाव लागतं. या गावात रस्त्यापासून 1 किलोमीटर आत विमलेश्वर महादेवाचं अतिप्राचीन मंदिर आहे. हे मंदिर आवर्जून पाहावं. मंदिर खडकात कोरून काढलं गेलं आहे. मंदिरात शिवलिंग असून मंदिराच्या दोन्ही बाजूंना मोठ्या आकाराची हत्तींची 2 शिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराच्या गाभाऱ्यात अंधार असल्याने छताला वटवाघळं लटकलेली दिसतात. विमलेश्वर मंदिराच्या आवारात अनेक शिलालेख आणि विरगळी असून त्या परिसराचा प्राचीन इतिहास कथन करतात. मंदिराला लागूनच पावसाळी नदीपात्र आहे. त्यामुळे येथे पावसाळ्यात किंवा पाऊस संपतानाच्या काळात अतिशय मनमोहक निसर्गदृश्य अनुभवता येते. विमलेश्वराचे दर्शन घेऊन झालं की देवगडच्या दिशेला जायचं. देवगडला पोहोचलो की बाजारपेठ फिरत घाटी उतरून खाली बंदराकडे उतरायचं. पूर्वी प्रवासी बोटींची ये-जा होती, तेव्हा खूप लगबग असे. आता मात्र मच्छीमार बोटी आल्या की बंदर परिसर गजबजतो. पुढे देवगडचा किल्ला आहे. आता तिथे काही विशेष शिल्लक नाही. मग जायचं देवगड बीचवर. डोंगराच्या पार्श्वभूमीवरचा समुद्र किनारा छान आहे. वाळूत बसून समुद्राची गाज ऐकत निसर्गाशी एकरूप व्हायचं. भेटायची तिला मनी आस होती, केवळ ती आभास होती. ऐकली जी मी कुजबूज होती, सागराची ती गाज होती. शीळ आली मागून कुणाची, पाखराची ती साद होती. ओसरली स्वप्नांची ती लाट होती, शंख शिंपल्यांची समोर रास होती. देवगड सोडलं की निघायचं कुणकेश्वरकडे. देवगड तालुक्यातील हे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. कुणकेश्वरला दक्षिणेची काशी असंही म्हटलं जातं. त्यामुळे तिथे कित्येक भाविक समुद्रकिनाऱ्यावर पवित्र समुद्रस्नानासाठी येतात. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. तालुक्यातीलच नाही तर मुंबईपासून लाखो भाविक कुणकेश्वराच्या जत्रेला दर्शनासाठी येतात. कोकणात जर पाहिलं तर बहुतेक ठिकाणची ग्रामदैवतांची मंदिरं नदी किनाऱ्यावर नाहीतर समुद्रकिनाऱ्यावर वसलेली दिसतात.
कुणकेश्वराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून नवीन मंदिराची वास्तू सुंदर आहे. मंदिराच्या संकुलात इतर देवतांची मंदिरं आहेत. सागर किनारा विस्तीर्ण असून माडा पोफळीच्या बागांनी सजला आहे. गावात आलो की दुरूनच तेथील समुद्रकिनारा आपले लक्ष वेधून घेतो. मिठभावचा बीच प्रसिद्ध असून येथे देशी आणि विदेशी पर्यटकांची रेलचेल असते. विस्तीर्ण किनाऱ्यावर शुभ्र वाळू पसरली आहे. समोर निळाशार समुद्र. किनाऱ्यावरच्या नारळी पोफळीच्या बागांमधना वारा शीळ घुमवतो. सूर्यास्ताच्या वेळी समुद्रजल सोनेरी लाटांनी चमचमू लागतं. रुपेरी वाळू सुवर्ण रंगात रंगून जाते. प्रियकर प्रेयसीच्या कानात कुजबुजतो. आठवणींच्या चित्रांच्या हिरवा संभार. मावळता रवी उधळी त्यावर कांचन भंडार. आणिक खाली गाढ पसरली छायांची जाळी. येई श्यामले बसू घडीभर बोलत या काळी. दाभोळे गावच्या पोखरबाव स्वयंभू गणपती मंदिराला भेट द्यावी. मंदिराच्या वरच्या भागात गणपती मंदिर रस्त्यावरूनच लक्ष वेधते. खाली नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहेत उतरलं की निसर्गाच्या चमत्काराची कल्पना येते. स्वयंभू शिवलिंगाकडे जाताना वाहत्या पाण्याच्या कुंडात पाय ठेवताच मन प्रसन्न होतं. निरामय वातावरणात ध्यानस्थ बसावं. जीवाशिवाची गाठभेट होऊन मन शुचिर्भूत होते. दूर कुठेतरी देवळात घंटानाद. रानातल्या जाळीत पाखरांची शाळा. दूर कुठेतरी रानात शिवपार्वतीचा संवाद. मनातल्या डोहात स्वप्ने झाली गोळा. चला तर येताय ना? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.